भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि गजनी चित्रपटातील मुख्य खलनायक प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे। वयाच्या 74व्या वर्षी त्यांचे कॅन्सरसारख्या भयानक आजाराने निधन झाले। गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते। त्यांनी महाभारतमधील अश्वत्थामा ते गजनीमधील विलेन अशा विविध भूमिकेमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं। प्रदीप रावत यांनी राज बब्बर यांच्या ऐतराज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते। त्यानंतर त्यांनी अग्निपथ, पत्थर के फूल, संग दिल सनम, कोयला, सरफरोश आणि लगान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले। मात्र त्यांना खरी ओळख गजनी या चित्रपटातून मिळाली। त्यांच्या खलनायकी भूमिकेला प्रेक्षकांची खूपच जास्त पसंती मिळाली। गजनी हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता। हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त प्रदीप रावत यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्येही विलेनच्याच भूमिका साकारल्या होत्या। याशिवाय त्यांनी दूरदर्शनवरील तहकीकत, चंद्रकांता, युग आणि गुल सनोबर यांसारख्या प्रसिद्ध मालिकेमध्येही महत्त्वपूर्ण पात्र साकारले होते। मात्र अशातच त्यांना कॅन्सरसारखा आजार जडला। आधी त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र नंतर त्यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आणि तिथेच त्यांचे निधन झाले आहे। त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सिनेविश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेते प्रदीप रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली। असेच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।